प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत केला। तेव्हा काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता। तरी देखील यूपीए सरकारच्या काळामध्ये आम्ही पटेल यांना मंत्रिपद दिलं असं शरद पवार यांनी म्हटलं। निवडणुकीच्या आधीपासून आणि प्रफुल्ल सिन्सिअरली मला सारखं सांगायचे की या निवडणुकीमध्ये आपले पक्ष टिकणार नाही, इंडिया सायनिंगचा मूळ आहे, वाजपेयीला पर्याय नाही, आपण सगळे भाजपत जाऊया। तासन तास त्यांनी माझ्याशी आग्रह केला। शेवटी एक दिवशी नाही म्हणून सांगितलं, तुम्ही जा म्हणून सांगितलं। शेवटी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। 2004 पासून भाजपशी युती व्हावी हा माझा आग्रह होता असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। ते पुढे म्हणतात, होय, मी 2004 सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता। संधी मिळाल्यावर जनतेसाठी चांगलं काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीनं मी सतत प्रयत्न केले। 1999 मध्ये काँग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना पवार साहेबांना करावी लागली। हेही तितकंच खरं आहे की 2004 मध्ये काँग्रेसनं आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद नाकारलं। साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे असं प्रफुल्ल पटेल म्हणाले।